ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 138वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 137व्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुणांचा मनुष्याशी कशा प्रकारे संबंध येतो आणि त्या मनुष्याचा जीवन व्यवहार त्या त्रिगुणांच्या आधारे कसा निर्माण होतो याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 138व्या प्रवचन पुष्पात त्रिगुणांच्या आधारे मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची फळे आणि कोणती गती प्राप्त होते याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार आपल्या समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आहेत। शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात।
गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला त्रिगुणांचा मनुष्याशी कशा प्रकारे संबंध येतो आणि त्या त्रिगुणांच्या आधारे मनुष्याचा जीवन व्यवहार कसा निर्माण होतो याचे श्रवण घडवले. आता मी तुला हे त्रिगुण सत्व रज तम आणि या त्रिगुणांच्या आधारे मनुष्याच्या जीवनामध्ये कोणती फळे निर्माण होतात, कोणत्या प्रकारच्या गती प्राप्त होतात हे समजावून सांगतो. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अरे अर्जुना, हे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, यापैकी सत्वगुण हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. सत्वगुणाचे फळ हे सात्विक असते. सत्वगुणी मनुष्याला सुख, ज्ञान, वैराग्य आणि परमानंद प्राप्त होतो. तर रजोगुणी मनुष्य, ज्याचा गुण रजोगुण हा मध्यम प्रतीचा गुण आहे, ह्या रजोगुणी मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये निंबोळी सारखे फळ प्राप्त होते. कडुलिंबाची लिंबोळी ज्याप्रमाणे वरून दिसताना सुंदर दिसते, आकर्षक दिसते, पण त्याची चव जर घ्यायची असेल आणि एखाद्याने त्याची चव घेतली तर ती चव अति कडवट असते. त्याप्रमाणे काम्य कर्मे करून सतत कर्मात स्वतःला अडकवून रजोगुणी मनुष्य वरून दिसताना सुखी दिसतो, पण त्याला दुःखदायी फळच प्राप्त होते. अर्जुना, तमोगुणाचे फळ म्हणजे अज्ञान, अंधकार, भय, निद्रा आणि आळस आहे. हे फळ तमोगुणी आहेत अर्जुना. आता गुणांच्या आधारे मनुष्याला कोणत्या गती प्राप्त होतात हे समजून घे. अर्जुना, सत्वगुणाचे कारण म्हणजे आहे ज्ञान. रजोगुणाचे कारण लोभ आणि स्वार्थ आणि तमोगुणाचे कारण म्हणजे प्रमाद, उपद्रव, भय, निद्रा, आळस. अर्जुना, तमोगुणी आणि रजोगुणी मनुष्य प्रत्येक कर्म सुखासाठी करतो, पण त्याच्या गुणामुळे त्याला अंततः दुःखदायी फळ प्राप्त होते. जो मनुष्य सात्विक वृत्तीचे आचरण करतो त्या मनुष्याला स्वर्गाचे दरवाजे उघडतात. अशा सात्विक मनुष्याला अंततः मृत्यूनंतर ऊर्ध्व गती प्राप्त होते आणि तो वरच्या लोकात स्थित होतो. तो माझ्याशी एकरूप होतो. अर्जुना, राजस वृत्तीचे आचरण करणारा रजोगुणी मनुष्य सतत कर्मात अडकल्यामुळे सुख दुःखाच्या चक्रात अडकतो. सुख दुःखाची खिचडी त्याला आयुष्यभर खावी लागते. अशा रजोगुणी मनुष्याला मृत्यूनंतर परत हाच मृत्यू लोक प्राप्त होतो. त्याला मध्यम गती प्राप्त होते अर्जुना. आणि जो मनुष्य तमोगुणाचे आचरण करतो त्याची वृत्ती तामसी होते. हा तमोगुणी मनुष्य जणू काही त्याच्या जीवनावर नरकाचा शिक्का मारून घेतो आणि नरकाचा दाखला जणू काही स्वतःच्या कर्मानेच मिळवतो, प्राप्त करतो. असा हा तमोगुणी मनुष्य सतत दुःखामध्ये निद्रा, उपद्रव, प्रमाद निर्माण करतो. अशा तामसी मनुष्याला, तमोगुणी मनुष्याला अधोगती प्राप्त होते आणि मृत्यूनंतर हा तमोगुणी मनुष्य आणि अगदी जीवन जगताना देखील पाताळ लोकाचा अनुभव घेत असतो. अर्जुना, असे हे 3 गुणांच्या फळे आणि 3 गुणांच्या गती आहेत अर्जुना. पण जो मनुष्य या 3 गुणाच्या पलीकडे जातो, शुद्ध सत्वगुणात स्थित होतो, तो मनुष्य त्याचे प्रत्येक क्षण परमानंदात घालवतो. कारण तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो आणि कर्माचा कर्तेपणा
आणि कर्मफळ याचा साधा विचार देखील करत नाही. आलेले कर्मफळ आणि कर्म करतानाचा कर्तेपणा तो माझ्या चरणी अर्पण करतो अर्जुना. असा हा तिन्ही गुणांच्या पलीकडे स्थित झालेला गुणातीत शुद्ध सत्वगुणी मनुष्य असतो अर्जुना. अर्जुना, तू देखील तोच शुद्ध सत्वगुणी मनुष्य आहेस, गुणातीत आहेस. तू माझा परमभक्त आहेस, परमशिष्य आहेस. तू देखील त्या शुद्ध सत्वगुणी मनुष्याप्रमाणे, गुणातीत परमानंदी मनुष्याप्रमाणे तुझे कर्म, युद्ध कर्म, स्वकर्म, नियत कर्म सर्वोत्तम प्रकारे कर, सर्वोत्कृष्ट प्रकारे कर. ह्यातून निर्माण होणारे कर्मफळ जे मीच निर्माण करणार आहे ते देखील माझ्या चरणी अर्पण कर. आणि या कर्माचा कर्तेपणा स्वतःला समजू नकोस. तू या ठिकाणी माझे साधन, माझे माध्यम म्हणून या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उपस्थित केला गेला आहेस अर्जुना. त्यामुळे तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारेच कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन कर्म सर्वोत्तम प्रकारे करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला, द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की त्या द्वापार युगातील अर्जुनाप्रमाणे आजच्या अर्जुनाने, आजच्या सामान्य माणसाने या तीनही गुणांच्या पलीकडे गुणातीत होऊन, शुद्ध सत्व गुणात स्थित होऊन आपले प्रत्येक कर्म, कौटुंबिक कर्म, व्यवहारिक कर्म, सामाजिक कर्म केले पाहिजे. तेव्हाच तो मनुष्य अंतर्बाह्य स्थिर, शांत, आनंदी, प्रसन्न, विवेकी, विनम्र, प्रेमळ, करुणामयी, दयाशील, क्षमाशील, निरोगी जीवन जगून भौतिक दृष्ट्याही सुखसोयीयुक्त जीवन जगू शकतो आणि परमानंदात नित्य स्थित होऊन त्या भगवंताशी एकरूप होऊ शकतो. हाच संदेश, हाच विवेक विचार गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 139व्या प्रवचन पुष्पात आपण गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते हे जे 3 गुण आपण या अध्यायामध्ये अध्ययन केलेले आहेत, सत्व, रज आणि तम, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित होणारा गुणातीत पुरुष त्याचे आचरण कसे ठेवतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 139व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. उद्याचे 139वे प्रवचन पुष्प हे ह्या अध्यायाचे 14व्या अध्यायाचे गुणत्रय विभाग योग ह्या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे. त्यानंतरचे 140व्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाचे श्रवण सुरू करणार आहोत. आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.